4 दिवसापासून माझ्या मुलीच्या अंगातल्या कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्यात महाराज. आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे मुलीकडचे लोक घेतात, नवरदेवाकडचे घेतात का मुलीकडचे घेतात? मग एवढी तरी क्लिप टाकणाऱ्याला लाज पाहिजे ना. आणि त्याच्यामुळे मी आता कंटाळलो महाराज. मी जवळजवळ आता 2-3 दिवसात टाकणार एक क्लिप आणि थांबून घेणार आहे. आता बस झाली 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं. इंदुरीकर महाराज कीर्तन सोडणार, इंदुरीकरांची फेटा खाली ठेवण्याची भाषा. काही दिवसात जाहीर करणार कीर्तन सोडण्याचा निर्णय. इंदुरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरी देशमुख आणि साहिल यांचा साखरपुडा समारंभ नुकताच संगमनेर येथील वसंत लॉन्सच्या भव्य ठिकाणी मोठ्या शाही थाटात आणि राजेशाही पद्धतीने पार पडलाय. नवरदेव नवरीसाठी मिरवणुकीसाठीचा जो रथ देखील वापरण्यात आला होता. अशी सुंदर व्यवस्था करण्यात आली होती. परंतु हा साखरपुडा सोहळा पार पाडल्यानंतर त्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. त्यानंतर अनेक लोकांनी, विशेषतः इंदुरीकर महाराजांचे कीर्तन ऐकणाऱ्या एका वर्गाने महाराजावर व त्यांच्या कन्येवर टीका करण्यास, ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्या टीकेचे स्वरूप अत्यंत तीव्र आणि खालच्या पातळीवरचे होते. उपदेशातील विसंगती आणि ढोंगीपणाचा आरोप. टीकाकाराच्या मते महाराजांच्या बोलण्यात आणि कृतीत मोठी विसंगती दिसून आली. जसं की महाराज आपल्या कीर्तनातून सातत्याने लोकांना, विशेषतः गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना साधे विवाह कार्य करण्याचे उपदेश करायचे. कर्जबाजारी होऊ नका, आवाजावी खर्च टाळा आणि आपले अंथरूण पाहून पाय पसरा असा संदेश ते देत असत. ते देखील सांगायचे की लग्न साधी केली तर मुले देखील होतात. मग महाराजांनी स्वतःच्या एकुलत्या एका मुलीचा साखरपुडा एवढ्या मोठ्या शाही थाटात का केला? त्यांनी लाखोची उधळपट्टी का केली? लोकांनी महाराजांसाठी लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण असे कठोर शब्दही वापरले. महाराजांनी केवळ पैसे कमवण्याचा धंदा उभारलाय असे खालच्या थराचे भाष्य देखील केले. वारकरी संप्रदायाच्या मर्यादा मोडल्याचा आक्षेप. महाराज वारकरी संप्रदायाचे आहेत, त्यामुळे त्यांच्या घरात असलेले कार्य वारकरी संप्रदायाच्या नियमाचे पालन करणारे असावे अशी अपेक्षा टीकाकारांची होती. एवढा शाही सोहळा वारकरी संप्रदायाला शोभणार नाही असे मत अनेकांनी व्यक्तही केले. अशा समारंभामुळे संप्रदायाचे नियम व मर्यादा मोडल्या गेल्याचे आरोपही झाले. काही लोकांच्या मते तर महाराजांनी साखरपुडा मोठा केला, वसंत लॉन्सवर मोठी व्यवस्था केली, पण केवळ देखाव्यासाठी. तो वारकरी संप्रदायाच्या गजराने आणि देवाच्या स्मरणानेच पार पडला होता. ज्ञानेश्वरी देशमुख यांच्यावरील वैयक्तिक टीकासुद्धा झाली. टीका केवळ महाराजावरच थांबली नाही तर त्यांची कन्या ज्ञानेश्वरी याच्यावरही झाली. ही टीका अत्यंत खालच्या पातळीवरची होती. ज्ञानेश्वरी हिने घातलेला पोशाख, त्यांनी वापरलेले ॲक्सेसरीज यावरून टीका करण्यात आली. भारतीय संस्कृतीला शोभेल का हा पोशाख अशी चर्चा लोकांनी केल्या. त्यांचे हातवारे करून काढलेले फोटो, त्यांनी कपाळावर टिकली न लावणे यावर देखील लोकांचा आक्षेप होताच. काही जणांनी तर ज्ञानेश्वरी यांच्या तब्येतीवरून देखील वाईट कमेंट देखील केल्या. एका व्यक्तीच्या शरीरावर बोलणे हे अत्यंत चुकीचे असतं, याकडे ज्ञानेश्वरी यांचे लक्ष वेधले. या सर्व प्रकारच्या नकारात्मक कमेंट्समुळे महाराजांच्या कुटुंबाचे, विशेषतः ज्ञानेश्वरी यांचे मानसिक खच्चीकरण झाले आहे. त्यामुळे महाराजांना मोठा निर्णय घेण्यास भाग पाडले गेले. या वाढत्या ट्रोलिंगला कंटाळून देखील इंदुरीकर महाराजांनी आता कीर्तन बंद करण्याचे संकेत दिलेत. एका कीर्तनाच्या कार्यक्रमात त्यांनी स्वतः ही भावना व्यक्त केली. ते म्हणाले की गेल्या 4 दिवसापासून लोक त्यांच्या मुलीच्या कपड्यावर बातम्या करत आहे. त्यांनी टीका करणाऱ्याला जाब विचारला की साखरपुड्यात मुलीकडचे किंवा नवरदेवाचे लोक कपडे घेतात का? मग त्यांनी कपडे आणले असतील का? त्यांनी सांगितले की 31 वर्ष झालं लोकांच्या शिव्या खाऊन चांगले काम केले, पण टीका स्वतःपुरती ठीक होती. आता ती कुटुंबापर्यंत पोहोचल्याने त्यात मजा राहिली नाही. या सर्व प्रकारामुळे ते कंटाळे असून लवकरच कीर्तन थांबण्याची क्लिप टाकणार असल्याचे त्यांनी संकेत देखील दिलेत. त्यासोबत साखरपुड्यातील टीका आणि वाईट कमेंटचा भडीमार झाल्यावर इंदुरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी देशमुख यांनी व्हिडिओद्वारे अत्यंत भावनिक आणि सविस्तर उत्तर दिले. त्यांनी टीका करणाऱ्या लोकांना त्यांच्या नकारात्मक बोलण्यामुळे कुटुंबाला होत असलेल्या मानसिक त्रासाची जाणीवही करून दिली. तसेच साखरपुड्याच्या सोहळ्याविषयीची गैरसमज देखील दूर केलेत. ज्ञानेश्वरी यांनी अत्यंत दुःखी अंतकरणाने आपली व्यथा मांडली की त्या म्हणाल्या की साखरपुडा होऊन जवळपास 7-8 दिवस झाले असले तरी लोकांच्या निगेटिव्ह कमेंट्स व टीका करणे थांबलेले नाही.
त्यांच्यामुळे एका व्यक्तीचे आयुष्य खराब होऊ शकते किंवा एका व्यक्तीच्या प्रतिष्ठेला धक्का लागू शकतो याचे भान लोकांनी ठेवावे. नुकताच माझा सुखाचा संसार चालू होणार होता, परंतु केवळ या नकारात्मक बोलण्यामुळे त्या संसारात विरंजन टाकण्याचे काम लोक करत आहेत. माझी किंवा माझ्या वडिलांची कोणतीही चूक नसताना तुम्ही उगाच चुकीच्या टीका करून आमचे मानसिक खच्चीकरण करत आहात, असे त्या म्हणाल्या. आयुष्यभर मला ज्या घरात नांदायचे आहे त्याच लोकांसमोर तुम्ही आमची प्रतिष्ठा खराब करत आहात. ज्ञानेश्वरी यांनी सोहळ्याच्या भवितव्य झालेल्या टीकेला उत्तर देताना स्पष्ट केले की साखरपुडा जरी मोठा असला तरी त्यात वारकरी संप्रदायाची मर्यादा व नियम मोडले जातील अशी कोणतीही कृती नव्हती. साखरपुडा अगदी भारतीय संस्कृतीप्रमाणेच पार पडला. जेवण देखील अगदी साधे महाराष्ट्रीयनच होते. महत्त्वाचे म्हणजे कार्यक्रमात आलेले अनेक राजकीय मंडळीसाठी कोणतीही वेगळी व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. सगळ्यांना एक समान वागणूक देण्यात आली. वारकऱ्यांच्या गजरानेच हा सोहळा संपन्न झाला होता. टीका करणारे केवळ लॉन्स आणि मी घातलेल्या पोशाखावर लक्ष केंद्रित करत आहेत. पोशाखाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास त्यातून काहीही अंगप्रदर्शन झालेले नव्हते आणि भारतीय संस्कृतीला शोभेल असाच पोशाख मी घातलेला आहे, असं त्यांनी स्पष्टही केलं. ज्ञानेश्वरी यांनी त्यांच्या वडिलांनी केलेल्या निस्वार्थ कार्याची जाणीवही टीकाकारांना करून दिली. माझे वडील गेले 30 वर्ष परिवाराचा विचार न करता रात्रंदिवस कष्ट करून केवळ समाज प्रबोधनाचे काम करत आहेत. त्यांनी साखरपुड्याच्या निमित्ताने समाजात जनजागृतीही पसरवली. तरी देखील लोक त्यांच्या 100 चांगल्या गोष्टी सोडून केवळ एका गोष्टीला धरून त्यांना चुकीचे बोलत आहेत. तसेच स्वतः झालेल्या शारीरिक ट्रोलिंगबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की माझ्या एखाद्याच्या शरीरावर बोलणं हे चुकीचं आहे. माझी तब्येत जास्त आहे, मी माझ्या घरचे खाऊन झाली आहे, अशा प्रकारे शरीरावर बोलणे हे अत्यंत चुकीचं असतं आणि या गोष्टीचे माझ्या व माझ्या परिवाराच्या मनाला खूप वाईट वाटलंय, अशी त्यांनी खंतही व्यक्त केली. शेवटी ज्ञानेश्वरी यांनी लोकांना कळकळीची विनंती केली की या ट्रोलिंगमुळे झालेल्या गंभीर परिणामाबद्दल सांगितले. त्यांच्या चुकीच्या टीका आणि कमेंट्समुळे महाराजांनी कीर्तन सेवा बंद करण्याचा मोठा निर्णयही घेतला. त्या हात जोडून विनंती करतात की मी तुम्हाला हात जोडते, आता तरी चुकीचे बोलणे बंद करा. दुसऱ्याच्या मुलीला शुभ आशीर्वाद देण्याऐवजी तिचा संसार बिघडवण्याचे काम तुम्ही करू नका. त्यांनी स्पष्ट केले की कीर्तनातून दिलेला उपदेश हा केवळ सर्वसामान्य लोकांसाठी होता. जे कर्जबाजारी होऊ नये त्यासाठी एकाच गोष्टीला धरून तुम्ही फिरू नका. तथ्य नसताना कोणालाही काही बोलणे अत्यंत चुकीचे असते. त्यासोबतच ज्ञानेश्वरी देशमुख यांच्या साखरपुड्यावर झालेल्या तीव्र टीका आणि ट्रोलिंगनंतर इंदोरीकर महाराजांनी एक अत्यंत महत्त्वाचा कठोर निर्णय घेतला. गेले 30 वर्षे अविरत सुरू असलेली त्यांची समाज प्रबोधनाची कीर्तन सेवा थांबण्याची घोषणा त्यांनी केली आहे. महाराजांनी कीर्तन सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांच्यावर झालेले ढोंगीपणाचे आरोप. टीकाकारांनी सातत्याने असं म्हटलंय की तुम्ही लोकांना ज्ञान देता, उपदेश देता, परंतु स्वतःच्या आचरणात मात्र ते आणत नाहीत. महाराजांनी लोकांना साधे लग्न करण्याचा उपदेश केला, पण स्वतःच्या मुलीचा साखरपुडा मात्र शाही थाटात केला. या विरोधाभासावर लोकांनी कठोर टीकाही केली. या टीकेमुळे महाराजांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचलाय आणि लोकांना त्यांच्याबद्दल सहानुभूती कमी झाली आहे. महाराजांना वाटले की जर त्यांच्या उपदेशावरच लोकांचा विश्वास नसेल तर लोकांना ज्ञान देण्यात अर्थ नाही. हा निर्णय घेताना महाराजांच्या मनात तीव्र दुःख व वेदनाही होत्या. गेली 30 वर्ष त्यांनी समाज प्रबोधनाचे काम केले, लाखो लोकांना हसवले, ज्ञानाचे धडे दिले, वारकरी संप्रदायाचा वारसा पुढे चालवला. एवढे मोठे कार्य बाजूला सारून लोकांनी केवळ त्यांच्या एकुलते एका लेकीच्या साखरपुड्यावरून अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली. केवळ मुलीच्या पोशाखावरून, तिच्या व्यक्तिगत निवडीवरून टीका झाली. त्यामुळे एका वडिलांच्या नात्याने त्यांचं मन दुखावलं गेलंय. एका वडिलासाठी आपल्या मुलीच्या भावना, अपेक्षा पूर्ण करणे हे कर्तव्यच असतं, पण लोकांनी भावनाचा आदर न केल्यामुळे त्यांना मोठा मानसिक आघातही झालाय. या सर्व पार्श्वभूमीवर महाराजांनी एक क्लिप बनवून आपला अंतिम निर्णय जाहीर केलाय. ते म्हणाले की जर लोकांना असं वाटत असेल की मी लोकांना ज्ञान देऊन असे आचरण करत नाही तर मी आत्तापासूनच कोणालाही ज्ञान देणार नाही. त्यांनी स्पष्टच सांगितले की मी आजपासून पुढे कधीही फेटा भरणार नाही. फेटा न बांधणे म्हणजे कीर्तनाची सेवा आजपासून पुढे करणार नाही. लोकांना उपदेश देण्याचा, ज्ञान देण्याचा विषयच येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. हा निर्णय घेऊन त्यांनी टीका करणाऱ्यांना एक प्रकारे उत्तरच दिले की तुमच्या बोलण्यामुळे इतका मोठा समाज
प्रबोधनकार आपल्या सेवेपासून दूर होतोय. जरी हा निर्णय भावनिक असला तरी आतून महाराजांनी टीकाकारांना एक अत्यंत अप्रत्यक्ष संदेश दिलाय. ते म्हणाले की मी कोणाचीही पर्वा करत नाही, फक्त या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजामध्ये चांगला संदेश जावा असं त्यांचं मत असतं. त्यांच्या मते त्यांनी साखरपुड्याच्या माध्यमातूनही लोकांना समानतेचा धडा दिला होता. वेगळी व्यवस्था न ठेवून तरीही लोकांनी केवळ नकारात्मकताच पाहिली. महाराजांच्या निर्णयामुळे समाजात आता चर्चा सुरू झाली आहे की लोकांच्या अतिविचारामुळे आणि ट्रोलिंगच्या सवयीमुळे एक चांगला समाज प्रबोधनकार सेवेपासून दूर होत आहे. याचा परिणाम अखेरच समाजावर होईल. इंदुरीकर महाराजांच्या कीर्तन सेवा बंद करण्याचा अत्यंत कठोर निर्णय जाहीर झाल्यावर या निर्णयावर समाजात व विशेषतः वारकरी संप्रदायातील तर महाराज मंडळीमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. या प्रतिक्रियेमध्ये प्रामुख्याने महाराजांना समर्थन, सांत्वन, विनंती करण्याचे स्वरूप होते. परंतु काही टीकाकारांनी मात्र या निर्णयावर संशयही व्यक्त केला आहे. महाराजांच्या या निर्णयामुळे वारकरी संप्रदायातील अनेक जुन्या नवीन महाराज मंडळींना अत्यंत वाईट वाटले. त्यांनी महाराजांना सांत्वन देत म्हटले, तुम्ही कीर्तन करणे बंद करू नका. ते म्हणाले की इंदुरीकर महाराज हे गेली 30 वर्षापासून समाज प्रबोधन करणारे एक जुने मोठे कीर्तनकार आहेत. त्यांनी आजपर्यंत अनेक तरुणाईला घडवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे. अनेकांना ज्ञानाचे धडे दिले आहेत, अनाथ मुलांना सांभाळेत, दानधर्म केला आहे. महाराज तुम्ही केवळ स्वतःचाच विचार न करता अनेकांचाही विचार करत आहात. त्यामुळे तुम्ही लोकांच्या नकारात्मक बोलण्याकडे दुर्लक्ष करावे. त्यासोबतच इंदुरीकर महाराजांना त्यांनी कीर्तन सेवा पुन्हा सुरू करण्याची कळकळीची विनंतीही केली. त्यांचे म्हणणे आहे की महाराजांनी या तरुण पिढीला आणि समाजाला गरज आहे. महाराजांचे कीर्तन ऐकून दुःखात आलेले माणूस देखील आनंदी होतो. त्यांचे दुःख एका क्षणासाठी का होईना दूर होते. अशा परिस्थितीत तुम्ही एवढा मोठा कठोर निर्णय घेऊ नका. टीका करणारे बोलत राहतीलच, पण तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. याउलट काही टीकाकारांनी महाराजांच्या या निर्णयावर संशय व्यक्त केला आहे. टीका करणे सोडले नाही. त्यांचे म्हणणे आहे की महाराज केवळ लोकांकडून सहानुभूती गोळा करण्यासाठी कीर्तन बंद करण्याची भाषा करत आहेत. ते प्रत्यक्षात कीर्तन बंद करणार नाहीत, कारण त्यांना पैशाची चटक लागली आहे. तसेच काही जण अजूनही भडकले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की तुम्ही दुसऱ्यांच्या लेकी सुनावर बोलता तेव्हा तुम्हाला चालते आणि आता तुमच्या मुलीवर बोलले कसे जिव्हारी लागले. काहीच्या मते महाराजांच्या कीर्तनामध्ये अध्यात्म कमी आणि तमाशा जास्त असतो. त्यामुळे त्यांची कीर्तनं बंद झाल्यास समाजाला काही फरक पडणार नाही. या संपूर्ण घटनेतून एक गंभीर नैतिक प्रश्न उभा राहतो. टीकाकारांनी दुसऱ्याच्या लेकीच्या वैयक्तिक आयुष्यावर एवढ्या खालच्या पातळीवर टीका करणे योग्य होते का? ज्ञानेश्वरी यांनी लोकांना हात जोडून विनंती केली आहे की त्यांचे मानसिक खच्चीकरण करू नका, शुभ कार्यात विघ्न आणू नका. महाराजांनी कीर्तन सेवा चालू ठेवावी की बंद करावी याबद्दल अंतिम निर्णय जरी महाराजांचा असला तरी टीका करणाऱ्यांनी आता टीका करणे थांबून एका प्रतिष्ठित व्यक्तीला किंवा त्यांच्या कुटुंबाला सन्मानाने जगू देणे आवश्यक आहे, असे मत अनेक समर्थकांनी व्यक्त केले. याबद्दल देखील तुमचं मत काय आहे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.